आज वैजापूरमध्ये जी सोडत झाली तर तुमची काय प्रतिक्रिया आहे बा? सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे. त्याच्यामुळं मी बऱ्याच 10-15 वर्षापासून गणामध्ये संपर्कात आहे जनतेच्या सहभागाच्या. आणि यापूर्वी पण बरेचसे निवडणूक लढवल्या. मार्केट कमिटी असं बेलगावचे सरपंच 10 वर्षे, त्याच्यानंतर मान्य खरेदी विक्री संघाचं सदस्य संचालक म्हणून, आणि अशा बरेचसे निवडणुकीचा अनुभव असल्यामुळं आणि मी जनतेच्या संपर्कात असल्यामुळं आणि सर्व जनतेचा आग्रह असतो. मला सांगितलं त्यांनी तर तुम्ही पक्षातून उभे राहू शकता किंवा अपक्ष विजय राहिले तरी तुम्ही निवडून आणायची जबाबदारी आमची. या उद्देशानं मी येथे निवडणुकीत पंचायत समितीच्या लाडगाव गणातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. या ठिकाणी तुमची उमेदवारी फायनल झाली वास्तविक स्वतः नाही. आता पक्षश्रेष्ठी आमदार साहेब हे ते निर्णय घेतील, परंतु तो पण त्याच्या अगोदर बरेचशा जनतेचा फोन आला कार्यकर्त्यांचा तर बा तुम्ही आमच्या कायम संपर्कात आहे, त्यामुळं आम्हाला दुसरा उमेदवार न पाहता तुम्हीच आमचे चांगले अनुभवी हे करू शकता, कामं करू शकता. अनुभव आहे तुम्हाला बऱ्याचशा 10-15 वर्षापासून बऱ्याचशा निवडणुकीचा, त्यामुळं तुम्ही योग्य उमेदवार आहे. म्हणून मला बरेचसे कार्यकर्त्याचे फोन आले, गावातील लोकप्रतिनिधीचे फोन आले, तर त्या निमित्ताने मी उमेदवारी अर्ज या लाडगाव गणातून भरायची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठीने जर तुम्हाला समजा उभा राहण्यासाठी कृत केलं ते जर दुसरा माणूस जर त्याला जर अवेलेबल केला तर तुम्ही मग अपक्ष काढणार नाही. पक्षश्रेष्ठीने जर समजा आपलं आणखी तिकीट जर फायनल केलं तर आणखी दुधात साखर पडण्यासाठी योग येतील. परंतु जर समजा पक्षश्रेष्ठीने जर समजा आणखी दुसरं परत नाकारलं तरी मी उमेदवारी भरणार आणि जनतेच्या जे भावना आहे त्या भावना समजून घेऊन मी जनतेचं निश्चित काम करणार. का जर तुम्हाला जनतेनं जर का बा उभं राहण्यासाठी जर आग्रह केला तर का बा तुमची पुढची भूमिका काय राहील? मी जनतेच्या आणि गावाचे जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी 24 आवर्स काम करायची इच्छा आहे माझी. पंचायत स्तर असो, तालुक्यातले ज्यावेळी कोणते शासकीय निमशासकीय संस्था असन, महसूल विभाग असेल, या सगळ्या कामाचा अनुभव असल्यामुळे सर्व जनतेचं लक्ष माझ्याकडे किंवा मला बरेचसे फोन आले त्यांचे तर तुम्हीच योग्य उमेदवार आहे. म्हणून त्यांनी मला बरेचसे फोनवर सांगितलं की तुम्ही उमेदवारी दाखल करा. लाडगाव गावामध्ये किती गाव आहे? लाडगाव गावामध्ये 11 गाव आहे. गावाचे नाव वगैरे बेलगाव आहे, भरगाव आहे, डावाळा आहे, खंबाळा आहे, केवळपूर आहे, लाडगाव आहे, असे बरेचसे गाव आहेत. या लोकांनी तुम्ही सांगू या लोकांशी माझा 15 वर्षापासून संपर्क आहे. मी आमची मिसेस सरपंच असताना बरेचसे लोक इथले सरपंच पंचायत समितीत आल्यानंतर ते माझ्याशी संपर्क करायचे आणि प्रस्ताव कसे पाठवायचे काय हे मी बरेचसे सरपंच मार्गदर्शन केलं. त्या अनुभवाच्या जोरावरच ते लोक सरपंच म्हणतात का तुम्ही उमेदवार व्हा. आता मागे एका 8 दिवसापूर्वी अधिवेशन झाले आपल्या तुमच्या सर्कलमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचले त्यांच्या मागणी बरेचसे लोकांचे मी सुखदुःख आहे ते विचारले, बरेचशा ठिकाणी गेलो आणि आमची इथं जी अतिवृष्टी झाली महापूर आला होता तर तिथं डोंगरे डॉक्टरच्या माध्यमातून आम्ही बरेचसे अन्नदान वगैरे केलं. जे काही मदत लागत ती केली आम्ही, म्हणजे सक्रिय होतो 8-15 दिवस त्या कामामध्ये लोकांच्या दुःखामध्ये आम्ही होता. म्हणजे असं निश्चित होतं का जनतेचा कौल तुमच्या बाजूला आहे की पंचायत समितीला बघून असं? हो, सर्व जनतेचा कौल तसाच आहे आणि त्यांनी बरेचसे फोन केले, शुभेच्छा पण दिल्या. मग त्या जोरावर मी जनतेच्या जोरावर आणि लोकप्रतिनिधीच्या गावाच्या जोरावर उमेदवारी दाखल केला.